या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाचे विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी आमची प्रचंड मेहनत आहे। त्यामुळे आमचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करा। विदर्भामध्ये नागपूर नंतर चंद्रपूर जिल्ह्याची मंत्रिपदासाठीची चर्चा सुरू आहे। त्याचं कारणही असंच की चंद्रपूर जिल्ह्यामधून सुधीर मुनगंटीवार येतात, चंद्रपूर जिल्ह्यामधून विजय वडेट्टीवार सुद्धा येतात। यावेळी विजय वडेट्टीवार यांचा पराभव होता होता ते सुद्धा वाचलेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 6 जागा आहेत। 6 जागांपैकी 5 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे। काँग्रेस मुक्त चंद्रपूर होण्यापासून काँग्रेस त्या ठिकाणी वाचला आहे ते विजय वडेट्टीवार यांच्यामुळे। ब्रह्मपुरी मतदारसंघातून त्यांचा विजय झाला आहे। त्यामुळे फक्त एकच जागा यावेळी काँग्रेसला तिथे खेचता आली। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा प्रचंड मोठा विजय त्या ठिकाणी झाला होता। प्रतिभाताई धानोरकर या सुधीर मुनगंटीवारांविरोधात होत्या आणि प्रतिभाताई धानोरकर यांचा मोठा विजय त्या ठिकाणी झाला होता। त्यानंतर कुठेतरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला चांगले दिवस येतील असं वाटत असतानाच विधानसभेमध्ये दारुण पराभव काँग्रेसला त्या ठिकाणी बघावा लागला आहे। आता मंत्रिपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे, तर काही ठिकाणी हनुमानाला देखील साकडं घालणं सुरू आहे। आपण जर चंद्रपूर जिल्ह्याचं राजकारण बघितलं तर एकूण 6 मतदारसंघ, 6 मतदारसंघामध्ये 5 मतदारसंघामध्ये आता भाजपाचं वर्चस्व आहे। एका ठिकाणी काँग्रेस विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने आहे। आणि ते 5 मतदारसंघ कोणते, तर बल्लारपूर मधून सुधीर मुनगंटीवार भाजपाचे आहे, चंद्रपूर मधून किशोर जोरगेवार आहे, राजुरा मधून देवराव भोंगळे आहे, चिमूर मधून बंटी भांगडिया आहे आणि वरोरा मधून करण देवतळे यांचा विजय झालेला आहे। यामध्ये सुधीर मुनगंटीवार आणि बंटी भांगडिया हे सलग निवडून येत आहेत। बंटी भांगडियांची हॅट्रिक झालेली आहे, तर सुधीर मुनगंटीवार हे चौथ्यांदा या ठिकाणून निवडून आलेले आहेत। तर करण देवतळे हा नवीन चेहरा म्हणजे त्यांची पहिलीच निवडणूक आणि ते पहिल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत। नवीन चेहरा आहे वरोऱ्यामधून। त्यामुळं किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, बंटी भांगडिया, करण देवतळे आणि सुधीर मुनगंटीवार असे 5 शिलेदार चंद्रपूरचे भाजपाचे आहेत। आता या 5 मधून मंत्रिपदाची संधी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार यांचं नाव तर प्रामुख्याने घ्यावंच लागणार आहे, कारण मुख्यमंत्री पदासाठी देखील त्यांची चर्चा सुरू होती। परंतु त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठीचं अनुमोदन विधिमंडळ गटनेता निवडीच्या वेळेस द्यावं लागलं होतं। आता सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळणार हे तर पक्का आहेच, परंतु खातं कोणतं मिळणार याविषयीची सर्वात जास्त चर्चा आहे। 2014 ते 2019 दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते आणि या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं अर्थ मंत्रालय सांभाळलं। त्यानंतर 2022 मध्ये ज्यावेळेस सत्तापालट झालं होतं त्यावेळी अर्थ मंत्रालय हे अजित पवारांकडे गेलं। सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे अर्थ मंत्रालय ठेवलं होतं। ते अजित पवार सोबत आल्यानंतर अजित पवारांना ते खातं देण्यात आलं आणि सुधीर मुनगंटीवारांना वन मंत्रालय आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालय त्यांच्याकडे होतं। आणि वन मंत्रालय, सांस्कृतिक कार्य मंत्रालयामध्ये देखील त्यांनी अनेक चांगले प्रकल्प राबवले, अनेक वेगवेगळ्या योजना देखील राबवलेल्या आहेत। विशेष करून ते ज्या भागातून येतात आणि त्या ठिकाणी वाघांचा मोठा हैदोस असतो आणि वाघांमुळे अनेक लोकांचे प्राण जातात त्याविषयी सुद्धा अनेक त्यांनी चांगल्या पद्धतीच्या योजना देखील आणलेल्या आहेत। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचं मंत्रिपद पक्क जरी असलं तरी त्यांना खातं कोणतं मिळणार याविषयी चर्चा आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यातून आणखी कोणाला संधी मिळणार याविषयीची देखील चर्चा आहे। यामध्ये बंटी भांगडिया यांचं नाव चर्चेला जात आहेत आणि त्याचं कारण असं की बंटी भांगडिया यांची यंदाची हॅट्रिक आहे आणि त्यांना कुठेतरी अपेक्षा आहे की यावेळेस आपल्याला मंत्रिपद मिळू शकते, किमान राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार तरी मिळावा यासाठीचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। कार्यकर्त्यांना सुद्धा आशा लागून आहेत, कारण की मागच्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर बंटी भांगडिया यांच्या सुद्धा बैठका सुरू आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। काही कार्यकर्त्यांनी तर हनुमानाला साकडं घालून त्यांच्यासाठी नवं सुद्धा केलेलं आहे की बंटी भांगडियांना मंत्रिपद मिळावं यासाठीचं। एकंदरीत आपण चंद्रपूर जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर करण देवतळे हे तर आता नवीन आमदार आहेत। देवराव भोंगळे आणि किशोर जोरगेवार यांना संधी मिळते की नाही मिळत अशी परिस्थिती आहे, परंतु सुधीर मुनगंटीवार यांचं नाव पक्का आहे आणि बंटी भांगडिया यांच्या नावाची चर्चा सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यामधून। चंद्रपूर जिल्ह्याचं जर आपण आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट बघितली तर पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने
कशा पद्धतीनं मंत्रिपदाचं वाटप म्हणा किंवा कोणाला संधी द्यायची या पद्धतीनं देखील त्या ठिकाणी रणनीती होऊ शकते. त्याच पद्धतीनं चंद्रपूर जिल्ह्याचं आता जे काही निवडणुका पार पडल्या तर एका मतदारसंघातील आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करावं लागेल, तो म्हणजे वरोरा मतदारसंघ. ज्या ठिकाणून करण देवतळे यांनी भाजपाचे करण देवतळे यांनी बाजी मारलेली आहे. या ठिकाणची इंटरेस्टिंग निवडणूक झालेली होती. प्रवीण काकडे जे काँग्रेसचे उमेदवार होते, या खासदार धानोरकर जे आहेत, प्रतिभाताई धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे आहेत आणि प्रवीण काकडेंना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली होती. त्यासाठी बाळू धानोरकरांचे भाऊ देखील आग्रही होते, परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांचं नाव अनिल धानोरकर, परंतु त्यामुळं त्यांना तिकीट काँग्रेसची मिळाली नसल्यामुळे त्यांनी वंचितकडून अर्ज भरला आणि वंचितकडून ते लढले आणि मुकेश जीवतोडे ज्यांना काँग्रेसची आणखी अपेक्षा होती ते अपक्ष लढले आणि काँग्रेसपेक्षा अपक्षाने त्या ठिकाणी जास्त मतं घेतले. सोबतच अनिल धानोरकर यांना वंचितचे जे होते त्यांना 9,123 मतं आणि मुकेश जीवतोडे जे अपक्ष होते त्यांना तब्बल 49,720 मतं मिळाले आणि काँग्रेसच्या तिकिटीवर लढलेले प्रवीण काकडे जे प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ यांना फक्त 25,000वर समाधान मानावं लागलं होतं. हे एक इंटरेस्टिंग मतदारसंघ म्हणून ज्या ठिकाणची निवडणूक झाली असा हा मतदारसंघ होता. एकंदरीत जर आपण बघितलं चंद्रपूर जिल्ह्याचं राजकारण आणि चंद्रपूर जिल्ह्यामधील आगामी परिस्थिती कशी राहील, तर सुधीर मुनगंटीवार यांचं नाव जरी पक्क असलं तरी त्या पाठोपाठ बंटी भांगडिया यांचं नाव कुठेतरी चर्चेला सुरू आहे. बंटी भांगडिया यांना जर काय संधी मिळाली नाही तर ती संधी किशोर जोरगेवार यांच्या वाटेला सुद्धा जाऊ शकतात, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा मंत्री कोण पाहिजे आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयीची कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.